नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. केंद्र शासनाचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि दूरदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. केंद्र शासनाचे आरोग्यविषयक अनेक उपक्रम असतात, वेगवेगळ्या योजना असतात. हे उपक्रम या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यायोगे देशातला प्रत्येक नागरिक आरोग्यदृष्ट्या अधिक सजग, जागरूक व्हावा, ही या कार्यक्रमामागची धारणा आहे. आरोग्यविषयक सजगता बाळगायची म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाविषयी अधिकाधिक माहिती घ्यायची आणि त्याची आवश्यक ती सर्व काळजी घ्यायची. पण आपल्या शरीरात असा एखादा अवयव आहे का की त्याची थोडी अधिकच काळजी सकारण घ्यावी लागते? थोडा विचार करूया. देवानं किंवा निसर्गानं आपल्याला 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, 2 डोळे, 2 कान दिलेले आहेत. खरं तर यकृताचे सुद्धा 2 भाग दिलेले आहेत. पण एक युनिक ऑर्गन, एकमेव असा अवयव आपल्या शरीरात आहे, ज्यानं धडकायचं बंद केलं तर आपली धडगत नसते, अर्थातच हृदय. आज हृदयाविषयीच आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. हृदयरोग, त्याची कारणं आणि उपाय हा आजचा विषय आहे. आपल्याला माहिती देण्यासाठी आज स्टुडिओत निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अविनाश इनामदार यांना. डॉक्टर इनामदार प्रख्यात हृदय शल्यचिकित्सक आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. डॉक्टर, हृदयरोग असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा प्रामुख्यानं सर्वसामान्य लोकांसमोर किंवा बहुतेक लोकांसमोर हार्ट अटॅक हा प्रामुख्यानं येत असतो. कारण आज हार्ट अटॅक हा आपल्यासमोरचा, भारतासमोरचा गंभीर आजार झालेला आहेच आहे आणि तिशीच्या अलीकडेही हार्ट अटॅक येताना आपण पाहतो आहोत. तर हार्ट अटॅक बरोबर अजून कोणकोणते आजार हृदयरोगामध्ये समाविष्ट असतात? कधीही हृदयरोग असं म्हटलं की आपण हार्ट अटॅक हाच डोळ्यापुढे आणतो. हार्ट अटॅक म्हणजे काय, तर हृदयाच्या भोवती ज्या रक्तवाहिन्या असतात तिथे स्निग्ध पदार्थ जमा होऊन अडथळे निर्माण होतात. आता हे अडथळे हळूहळू वाढत जातात आणि ते जेव्हा 90%, 100% होऊन ते पूर्णपणे रक्तवाहिनी बंद पडते, त्यावेळेला हृदयाचा स्नायू हा थोडासा पूर्णपणे निकामी होऊ शकतो आणि अशा घटनेला आपण हार्ट अटॅक म्हणतात. त्यामुळे हा एक वेगळा हृदयरोगाचा म्हणजे एक प्रकार आहे, ज्याला आम्ही कॉर्नरी आर्टरी डिसीज असं म्हणतो. दुसरा प्रकार म्हणजे संधिवातजन्य झडपांचे आजार. म्हणजे काय होतं, लहानपणी संधिवात होतो आणि त्या संधिवाताचे जंतू हृदयावर जाऊन बसतात आणि त्याच्या झडपा निकामी होतात, झडपा चिकटतात किंवा गळू लागतात. त्यामुळे हा दुसरा प्रकार म्हणजे झडपेंचे आजार, त्यांना आम्ही व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज म्हणतो. तिसरा प्रकार म्हणजे कंजेनायटल हार्ट डिफेक्ट्स, म्हणजे जन्मजात बालकांमध्ये होणारे काही दोष. हे रोग नसतात, हे दोष असतात. हे 3 प्रामुख्याने प्रकार आपण आज बघूया. त्याहीपेक्षा अजून 3 प्रकार जे आहेत ते म्हणजे कसे की कधीकधी हृदयाची नाडी अतिशय जलद असते किंवा खूप स्लो असते, त्याला रिदम डिसऑर्डर्स ऑफ द हार्ट म्हणतो. त्यामुळे अशा प्रकारचे सुद्धा रोग आपल्या देशामध्ये आहेत. त्याच्यानंतर कार्डियॅक ट्युमर्स आहेत, ते सुद्धा फार जास्त नाहीत पण मधून आम्हाला ते ट्युमर्स लक्षात येतात. त्यानंतर पेरिकार्डियल डिसीजेस म्हणजे हृदयाच्या भोवती जे आवरण असतं त्याचे रोग असतात. तर अशा प्रकारे हे 5-6 प्रकार आहेत. पण प्रामुख्याने पहिले 3 प्रकार आपण ह्या चर्चेमध्ये त्याचं विवेचन करूया. डॉक्टर, आत्ता हे जे हार्ट अटॅकच्या बरोबरीने काही आजार सांगितलेत, तर या सगळ्याची नेमकी कारणं काय आहेत की आजारांना लोकांना सामोरं जावं लागतंय? आता प्रत्येक आजाराची कारणं ही त्या आजाराप्रमाणे वेगळी असतात. आता उदाहरणार्थ आपण पहिला हार्ट अटॅक विषय पुढे धरू. तर हार्ट अटॅक कशामुळे होतो? आपल्या देशामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण अतिशय वाढत चाललेलं आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने असं भाकीत केलं आहे की 2020 साली सगळ्यात जास्त हार्ट अटॅकचे रोगी हे आपल्या देशामध्ये असणार आहेत. तर हे कशामुळे, याच्यावर आपण चर्चा करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्या देशामध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे त्याचं कारण तंबाखू सेवन. तंबाखू कुठल्याही पद्धतीने तुम्ही त्याचं सेवन केलं तर हार्ट अटॅक होणारच. तंबाखू कमी प्रमाणात घेतली, खूप वर्ष घेतली, जास्त प्रमाणात घेतली, हार्ट अटॅक होतोच. त्यामुळे तंबाखू हे अतिशय महत्त्वाचं कारण आपल्या देशात आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मधुमेह. मधुमेहाला लोक जास्त लक्ष देत नाहीत. तुम्ही जर साखरेचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं नाही, साखर जर शरीरात जास्त राहिली तर अशा रुग्णांमध्ये हार्ट अटॅक व्हायचं प्रमाण जास्त असतं आणि ह्यांच्यामध्ये विशेषतः सायलेंट हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मधुमेहाला महत्त्व द्यायला पाहिजे. अनुवंशिकता हे एक फॅक्टर आहे. विशेषतः आईवडिलांना, आजोबांना यांना हार्ट अटॅक आला असेल तर मुलांनी काळजी घेणं आवश्यक आहे. तेव्हा अनुवंशिकतेकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याही पुढे जाऊन स्थूलपणा, ओबेसिटी,
स्थूलपणा कशामुळे होतोय आजकाल, तर खूप फास्ट फूड कल्चर जे आता वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे. आणि त्याच जोडीला व्यायामाचा अभाव तर आपल्याकडे आहेच. सर्व ग्राउंड्स सगळी मैदान ओसाड पडलेली आहेत. मुलं कुठे आहेत? टी व्हीच्या पुढे आहेत, कम्प्युटरच्या पुढे आहेत, तुमच्या मोबाईलच्या पुढे आहेत, त्यामुळे व्यायाम करत नाही. त्यानंतर तणावयुक्त जीवनशैली, त्यांची तणावयुक्त जीवनशैली आहे. म्हणजे काय? केव्हाही झोपायचं, केव्हाही उठायचं, पुरेशी 7-8 तास झोप घ्यायची नाही अशा लोकांमध्ये, किंवा लहान सहान गोष्टीचा बाऊ करायचा, टेन्शन काय घ्यायचं, स्ट्रेसयुक्त जीवन जगतात अशा लोकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे ही सगळी कारणं तर ही सगळी ना जग जाहीर आहेत, लोकांना माहिती आहे. पण ह्याहीपेक्षा पुढे जाऊन अशी काही कारणं त्यांनी शोधून काढलेली आहेत ज्याला आम्ही प्रेडिक्टर्स ऑफ हार्ट डिसीज म्हणतो. म्हणजे त्याच्यात विशेषतः असं आहे की ज्यांना किडनी डिसीज आहे या लोकांमध्ये हार्ट अटॅक व्हायची शक्यता जास्त आहे, किंवा ज्यांना पित्ताशयाचे रोग आहेत, म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन्स आहेत, गॉल ब्लॅडरचे डिसीज आहेत, यांना हार्ट अटॅक होऊ शकतो. किंवा जे जन्मतः कमी वजनामध्ये त्यांचा जन्म झाला, त्या जन्माच्या वेळेचं वजन कमी अशा लोकांमध्ये होतो, किंवा प्रीमॅच्युअर बाल्डिंग या लोकांमध्ये होतो. तर असे जवळजवळ 100 फॅक्टर्स आता शोधून काढलेले आहेत. आपण त्याच्या मुळात जायचं कारण नाही. जे महत्त्वाचे मी 5-6 कारणं सांगितली, याला महत्त्व देणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही आता जे सांगितलं की पुढच्या काळामध्ये सर्वाधिक रुग्ण भारतात असणार आहेत. त्यामुळे ही जी 100 कारणं आता तुम्ही सांगितलीत ती आपल्या कुठल्याही आयुष्यामध्ये किती प्रमाणात आहेत किंवा नाही आहेत ना याची काळजी घेणं आवश्यक आहे. हे झालं हार्ट अटॅकची कारणं. त्यानंतर झडपेची कारणं. झडपेचे रोग का होतात? तर झडपेचे रोग व्हायच्या मागे बरीच कारणं असतात. पण आपल्या देशामध्ये प्रामुख्याने संधिवातजन्य हृदयरोग जे आहेत त्याचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. संधिवात म्हणजे कुठलं? त्याला काय म्हणतात? रुमॅटिक फीवर. म्हणजे लहानपणी मुलांचे सांधे सुजतात, ताप येतो, घसा लाल होतो, टॉन्सिल्स वाढतात, मग एका ठिकाणी सांधे सुजतात, मग ते सांधे ठीक होतात, परत दुसरे सांधे सुजतात, ज्याला आम्ही फ्लिटिंग जॉईंट पेन्स म्हणतो. अशा रुग्णांमध्ये ते जंतू शरीरामध्ये राहतात आणि साधारण रुग्ण 16-18 वर्षाचा झाला की ते जंतू परत उद्भवतात आणि ते झडपेवर जाऊन बसतात आणि झडपा चिकटतात किंवा गळायला लागतात आणि मग झडपांचे रोग होतात. हे कारण आपल्या देशामध्ये जास्त आहे. आणि एकदा त्याचं निदान झालं रुमॅटिक फीवर की लगेचच पेनिसिलिनचं इंजेक्शन हे वयाच्या जवळजवळ 30 वर्षापर्यंत घ्यायला पाहिजे. हे झालं दुसऱ्या प्रकाराचे रोगाची कारणं. त्यानंतर आलं लहान बालकांच्या बाबतीमध्ये जे हे का होतात हा एक मोठा प्रश्न आहे. तर ह्याच्यात प्रामुख्याने तुम्ही जर नातेवाईकांमध्ये लग्न केलं तर चान्सेस जास्त आहेत. जास्त वयामध्ये लग्न झालं तरी तुम्हाला त्यामध्ये हे दोष आढळायची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर अनुवंशिकतासुद्धा आहे. त्याचबरोबर गरोदरपणी काळजी घेणं फार आवश्यक असतं. गरोदरपणी जर ताप आला, व्हायरल इन्फेक्शन झालं, किंवा कुठली चुकीची औषधं घेतली, किंवा रेडिएशन झाले, तर या कारणांमुळे सुद्धा बालकांमध्ये हृदयाचे दोष आढळून येतात. डॉक्टर, ही चर्चा आपण अशीच पुढे ठेवूया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेतो आहोत हृदयरोग, त्याची कारणं आणि उपाय. डॉक्टर, आपण चर्चा करत होतो की कोणकोणती कारणं आहेत आणि वेगवेगळे कसे आजार आहेत. तर हार्ट अटॅक किंवा हे वेगवेगळे जे आजार आहेत त्याच्यावरती उपाययोजना कोणत्या आहेत? आता हार्ट अटॅक जर आपण बघितलं, त्याला कॉर्नरी आर्टरी डिसीज म्हणतो, त्याच्यावर प्रामुख्याने 3 प्रकारच्या उपाययोजना आहेत. एक म्हणजे पहिलं मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही अँजिओग्राफी केली, तिथे तुम्हाला ब्लॉक्स 20%, 30%, 40% सापडले, आकुंचन क्रिया चांगली आहे, तर अशा रुग्णांना कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही, मग तुम्ही औषधं घ्या. त्यानंतर दुसरा प्रकार त्याच्या उपाययोजनेचा तो म्हणजे अँजिओप्लास्टी. हे सुद्धा अँजिओप्लास्टीचंही तंत्र फार प्रगत झालेलं आहे. त्यानंतर त्याच्या संबंधी आपण जास्त सविस्तर पुढे बोलू. म्हणजे आपण अँजिओप्लास्टी हा शब्द अनेकदा ऐकतो, पण म्हणजे नेमकं काय हे रुग्णांना माहिती नसतं. तिसरा प्रकार जो मी म्हणत होतो तो बायपास सर्जरी. त्यामुळे एक लक्षात घ्या की मेडिकल ट्रीटमेंट, अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी. आता आपण अँजिओप्लास्टीचं जे तुम्ही विचारलं, तर अँजिओप्लास्टी म्हणजे नेमकं ज्या ठिकाणी स्निग्ध पदार्थ जमा होऊन अडथळा झालेला आहे त्या ठिकाणी एका फुग्याच्या साहाय्याने तो स्निग्ध पदार्थ बाजूला सरकवायचा आणि वाट साफ करायची. आता त्याच्यामध्ये करतो काय आम्ही, तर जांघेमधल्या रक्तवाहिनीमधून एक रबराची छोटीशी नाजूक तार तिथून घालतो, ती हृदयामध्ये जाते आणि ज्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा आहे त्याला पास करून ती पुढे जाते.
ती फार ते स्किलफुल जॉब असतं आणि हे कॅथलॅबमध्ये केलं जातं. आणि ते झाल्यानंतर एक छोटासा फुगा तिथे सरकवला जातो आणि तो फुगा त्या स्निग्ध पदार्थ जिथे जमा आहे त्या ठिकाणी गेला की त्या फुग्याच्या साह्याने ते स्निग्ध पदार्थ बाजूला करून तिथे एक स्प्रिंग घातली जाते. आणि ही जी स्प्रिंग आहे ही म्हणजे एखाद्या बॉलपेनच्या पुढे जे असे पूर्वीचे बॉलपेन होते त्याच्या पुढे जशी स्प्रिंग असायची तशी ती स्प्रिंग असते आणि ती तिथे जाते. आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी परत ब्लॉक होत नाही. आणि त्यासाठी ह्या सगळ्या प्रकाराला अँजिओप्लास्टी विथ स्टेंट म्हणतात. पण आता स्टेंट म्हणलं तर पूर्वीच्या काळी साधे स्टेंट होते ज्याला आम्ही बेअर मेटल स्टेंट्स म्हणायचो, ते घालायचे. पण असं लक्षात आलं की हे स्टेंट जास्त काळ टिकायचे नाहीत. 3 महिन्यांनी 6 महिन्यानंतर ते ब्लॉक व्हायचे. त्यानंतर पुढे जे स्टेंट्स आले त्याचं नाव आहे ड्रग इल्युटिंग स्टेंट्स. ड्रग इल्युटिंग म्हणजे काय, एक प्रकारचं औषध त्या स्टेंटमध्ये असतं की ज्याच्यामुळे त्याची पेटन्सी किंवा ती संबंध रक्तवाहिनी जास्त काळ ओपन राहते. आता त्याचे सुद्धा फर्स्ट झालं, सेकंड झालं, तर थर्ड जनरेशन ड्रग इल्युटिंग स्टेंट्स आलेले आहेत आणि अतिशय सुंदर आहेत. आणि ह्यापेक्षा पुढे जाऊन आता ॲब्झॉर्बेबल स्टेंट्स आलेत. ॲब्झॉर्बेबल म्हणजे तुम्ही स्टेंट घातला की वर्ष 1.5 वर्षामध्ये तो स्टेंट डिझॉल्व्ह होतो आणि रक्तवाहिनी परत पूर्ववत नॉर्मल होते. आता ही जी अँजिओप्लास्टीचा जो प्रकार आहे हा पूर्वीच्या काळी फक्त 1 किंवा 2 रक्तवाहिनी ब्लॉक झाली तर करायचे. पण आता मी बघतो 3, 4, 5 रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या तरी अँजिओप्लास्टी केली जाते. त्यामुळे खूपच हे प्रगत शास्त्र झालेलं आहे आज आणि गेल्या 3 ते 5 वर्षामध्ये याची प्रगती अतिशय जास्त आहे. डॉक्टर, बायपास सर्जरी याचाही उल्लेख मगाशी झाला, तर ती का केली जाते? आता जेव्हा अँजिओप्लास्टी इतकी प्रगत नव्हती त्यावेळेला बायपास सर्जरी जास्त प्रगत होती आणि आजही आहे. बायपास सर्जरी म्हणजे नेमकं काय की लोकांना काय वाटतं बायपास केली म्हणजे जुनी रक्तवाहिनी ज्याच्यात दोष आहे ती काढून टाकली, नवीन बसवली. असं नसतं. जुन्या रक्तवाहिनीला आम्ही काहीच करत नाही. जिथे ब्लॉक आहे त्या रक्तवाहिनीला स्निग्ध पदार्थ जिथे जमा आहे त्याच्या पुढे जी चांगली रक्तवाहिनी आहे तिथे एक नवीन रक्तवाहिनी जोडतो. मग ती शरीरातली शुद्ध रक्तवाहिनी असेल किंवा पायामधली अशुद्ध रक्तवाहिनी असेल आणि याचं जोडकाम करून बायपास सर्जरी केली जाते. बायपास म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह ब्लड सप्लाय. आणि हे पूर्वीच्या काळी हृदय थांबलेल्या हृदयावर आम्ही जोडकाम करायचो. पण आता शास्त्र इतकं प्रगत झालेलं आहे की आम्ही ही शस्त्रक्रिया बीटिंग हार्टवर करू शकतो. म्हणजे हृदय काम करत असतं आणि हृदय काम करत असताना जो भाग जिथे आपल्याला जोडकाम करायचं तेवढा फक्त स्थिर केला जातो, स्टॅबिलाइज केला जातो त्या एका वेगळ्या यंत्राने आणि तिथे जोडकाम केलं जातं. आणि हे सुद्धा त्याला मिनिमल ॲक्सेस किंवा बीटिंग हार्ट सर्जरी म्हटलं जातं. पूर्वी हाड कापून करायचे, तर आता बाजूनी सुद्धा एखाद्या छातीच्या मधून सुद्धा जाऊन बायपास सर्जरी करता येते. ज्या रुग्णांना खूप ठिकाणी ब्लॉक्स आहेत अशा रुग्णांना बायपास सर्जरी जास्त फायद्याची होते की जिथे अँजिओप्लास्टी करणं अशक्य आहे त्या ठिकाणी. डॉक्टर, या विषयाची एकूणच व्याप्तीच खूप आहे, तर एक थोडक्यामध्ये असं काही सांगता येईल का की आपलं हृदय आपल्या ताब्यात ठेवायचं असेल आणि ह्या आजारांना आपल्यावरती अतिक्रमण करू द्यायचं नसेल तर लोकांनी काय करावं? हार्ट अटॅक संबंधी आपण जर फक्त बोलायचं झालं तर आपली जीवनशैली बदलणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे काय जीवनशैली बदलायची म्हणजे काय, पहिल्यांदा तंबाखू सेवनापासून दूर राहायचं. एक मधुमेह जर असेल तर त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल ठेवायचा. नियमितपणे व्यायाम करायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही अन्न जे सेवन करता त्या बाबतीमध्ये फार कंट्रोल किंवा संयम पाळणं आवश्यक आहे. मनात येईल तसं करून चालणार नाही. तुमचा नाश्ता जास्त असावा, प्रमाण जास्त असावं, प्रथिनं पाहिजेत, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पाहिजेत, फळं पाहिजेत, त्याच्यामध्ये काही बदाम पाहिजेत, त्याच्यानंतर जवस म्हणून आहे ते असावं, लसूण असावा, त्याच्यानंतर तुमच्या पालक आणि सफरचंदसुद्धा तुमच्या जेवणामध्ये किंवा खाण्यामध्ये दिवसामध्ये पाहिजे. त्यानंतर दुपारचं अन्नग्रहण हे कमी असावं आणि रात्रीचं त्याहूनपेक्षा कमी असावं. 7 तास झोप न चुकता घ्या. ताणतणाव कमी करा आणि या सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर हार्ट अटॅकपासून तुम्ही निश्चित बाजूला राहाल आणि शतायुषी व्हाल. म्हणजे संयम पाळणं आणि जीवनशैली बदलणं हे आवश्यक आहे जर आपलं हृदय आपल्या ताब्यात ठेवायचं असेल आणि आपली प्रकृती आपल्या ताब्यात ठेवायची असेल तर. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अतिशय मोलाच्या विषयावरती मार्गदर्शन केलं. आभार. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, कारण काही क्षणात आपण परत भेटतो आहोत आपल्या दुसऱ्या सदरामध्ये. सुंदर दिसण्याची आस जगातल्या अगदी प्रत्येकालाच असते आणि जगाच्या प्रारंभापासून असते. त्यातही आजच्या चलाख आणि व्यावसायिक जगानं ही सुंदर दिसण्याची निकड अधिक तीव्र केली आहे.
अशा वेळी चेहऱ्याला सौंदर्य आणि तरुणपणा देणारे घनदाट केस ही गोष्ट अगदी स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी सुद्धा तेवढीच महत्वाची ठरते. अर्थातच केस गळणं, टक्कल पडणं, साई पडणं या गोष्टी भीतीदायकच. हे महत्व जाणून आज आम्ही घेऊन आलो आहोत निरामय आरोग्याची गुरुकिल्ली या सदरात साई पडणे याविषयीची माहिती देते डॉक्टर योगिनी कुलकर्णी. नमस्कार. आजचा विषय आहे चाई. चाईला संस्कृतमध्ये इंद्रलुप्त असे म्हणतात. चाई म्हणजे कीड लागल्याप्रमाणे डोक्यामध्ये चाई पडते आणि केस पूर्णतः जातात आणि टक्कल पडायला लागते. हळूहळू हे टक्कल वाढू लागते. संपूर्ण केस सुद्धा जाऊ शकतात चाईमुळे. तर आज आपण चाईवरची काही घरगुती औषधं बघणार आहोत. प्रथम चाईसाठी एक महत्त्वाचं औषध तुम्हाला मी सांगणार आहे की जे काळजीपूर्वक वापरावं लागतं. त्याचं नाव आहे गुंज. गुंज ही विषारी आहे. गुंजाचं बी हे उगाळून जिथे चाई पडली आहे तिथे लावायचं आहे. पण लावताना काळजी घ्यायची आहे की प्रथम थोड्या भागाला लावून बघायची. जर तिथे काही इरिटेशन झालं नाही, लाली निर्माण झाली नाही, तरच गुंज उगाळून लावायची आहे. त्यामुळे चाई कमी होते आणि केस यायला लागतात. दुसरं औषध आहे ते म्हणजे जयपाळ. जयपाळ हे सुद्धा असंच एक विषारी औषध आहे. या औषधाचं बी हे उगाळून चाई जिथे झाली आहे त्या भागावर लावायचं आहे. पण हे लावत असताना सुद्धा खूप काळजी घ्यायची आहे, कारण ह्याने इरिटेशन निर्माण होतं, तिथे फोड येतात, पुरळ येतं आणि मग त्रासदायक होतं. यासाठी एक अँटीडोट सांगितला आहे. सपोज जर चाई आलीच, चाईमध्ये लाली आलीच, तर मात्र तुम्ही कोथिंबिरीचा रस तिथे लावायचा आहे. तो त्याला अँटीडोट म्हणून सांगितलेला आहे. दुसरं औषध आपण पाहू ते म्हणजे मदनफळ. मदनफळ हे सुद्धा तुम्ही त्याचा काढा करून जर त्याने केस धुतलेत तर चाई कमी व्हायला मदत होते. आणखीन एक औषध आहे ते म्हणजे करंज. करंज सगळ्यांना माहिती आहे. हे करंजाची पानं आहेत आणि हे करंजाचं बी आहे. या बी पासून एक तेल निघतं आणि हे तेल हे खाज कमी करणारं म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु ह्याचा उपयोग चाई कमी करण्यासाठी सुद्धा होतो. जिथे चाई पडली आहे तिथे रात्री झोपताना या तेलाने मसाज करायचा आहे. आणखीन एक औषध आहे ते म्हणजे पारिजातक मशी. पारिजातकाच्या झाडाला जी बिया येतात त्या बिया त्यांची राख जाळून राख करायची आहे. ती राख झाल्यावर त्या राखेला खोबरेल तेलात किंवा करंज तेलामध्ये घोटायचे आणि ते तेल तुम्ही जिथे चाई पडली आहे तिथे लावायचं आहे. त्यामुळे चाई कमी होते. आता आपल्या असं लक्षात येतं की सगळी कडू रसाची औषधं ही चाईवर उपयोगी पडतात, कारण कडू रसामुळे चाई हा एक प्रकारची कीडच आहे आणि ती कमी व्हायला मदत होते. अजून एक औषध आपण पाहू ते म्हणजे मेथी. आता ही मेथीचे बी आहे, परंतु भाजीसाठी जी मेथी वापरली जाते ती भाजी त्या पाल्याचा रस हा तिथे तुम्ही चाईच्या ठिकाणी जर लावला तर चाई कमी होऊन केस तिथे यायला लागतात. अजून एक औषध आपण पाहू. तुम्हाला कडू पडवळ माहिती आहे किंवा पडवळ माहिती आहे. आपण भाजी ज्याची करतो त्याच्या दोन व्हरायटी आहेत. एक म्हणजे गोड व्हरायटी आणि दुसरं म्हणजे कडू व्हरायटी. तर ही कडू व्हरायटीची पानं आहेत आणि ही पानं ही याचा काढा करून तुम्ही तिथे जर मसाज केला जिथे चाई पडली आहे तिथे, तर ही चाई कमी व्हायला मदत होते. आणखीन दोन उष्ण तीक्ष्ण औषध आहेत ते म्हणजे किरमाणी ओवा. किरमाणी ओवा हा पेस्ट करायची आहे पाण्यामध्ये आणि तो घासून चाईच्या ठिकाणी लावायचा आहे. त्यामुळे चाई कमी व्हायला मदत होते. आणखीन एक औषध आहे ते म्हणजे ज्येष्ठ मध. ज्येष्ठ मध हे सुद्धा तुम्ही चाईच्या ठिकाणी उगाळून लावायचं आहे. अशा प्रकारे अशी बरीच औषधं तुम्ही चाई कमी होण्यासाठी वापरू शकता. अस्थि, रक्त अशा धातूंनी माणसाचं शरीर बनतं. शरीराला अर्थ प्राप्त होतो तो त्यातल्या प्राणतत्वामुळे आणि माणसाचं माणूसपण सुरू होतं भावना, विचार, उक्ती आणि कृतीतून. प्राणतत्व जाणून घेण्यासाठी भावना, विचार, उक्ती आणि कृतीमध्ये समतोल राखण्यासाठी आवश्यक असते ध्यानधारणा. आजच्या ध्यानधारणा या सदरात आपण जाणून घेतो आहोत
ध्यान, भावना आणि विचार यांचा संबंध. माहिती देत आहेत RS गुगल. आपल्याला जाणवत असेल क्रमशः की आपण कशा प्रकारे जाणीवेचे अगदी सूक्ष्म स्तरावर हळुवारपणे न कळत जात आहोत. याच्यासाठी आणखी एक महत्त्वाचं आहे बरं का, की जेव्हा आपण कुठलीही पद्धत वापरूया तर 3 गोष्टी आपल्याला त्रास देत असतात. एक विचार, संवेदना आणि भावना. आपण काय करतो, त्या सगळ्यांचा वर शिक्कामोर्तब करत असतो. ही भावना चांगली आहे, ही भावना चांगली नाही, ही भावना अगदी न्यूट्रल आहे. पण तसं न करता त्याचा फक्त अनुभव करूया. आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज मला येत आहेत, मी त्याचा अनुभव करत आहे. परंतु ही आवाजे चांगली आहे का? नाही. ही आवाजे वाईट आहेत का? नाही. ही आवाजे कशी आहेत? तर आहेत तशी आहेत. प्रतिक्रिया नको, पण अनुभव हवा आहे आपल्याला. तसेच भावना, माझ्या मनात अशी भावना आलेली आहे, असे भाव उत्पन्न झालेले आहेत, ते चांगले आहेत का? कोण जाणे. मला त्याच्यामध्ये स्वारस्य नाही. ते वाईट आहेत का? ते मी बघणार नाही. आणि ते अगदी न्यूट्रल आहेत का हो, म्हणजे काही मला वाटत नाही, ते सुद्धा मी बघणार नाही. मी फक्त अनुभवणार आहे भावना. आणि तसंच विचार, मला विचार आलेत, तर ते विचार चांगले आहेत का? वाईट आहेत का? विचार आहेत, मी त्यांना फक्त बघणार आहे. या गोष्टी जर आपण रोवू शकलो कुठल्याही ध्यानाच्या पद्धतीमध्ये, तर ती जी ध्यानाची पद्धत आहे आणि ती फारच जास्त प्रकर्षाने अगदी सूक्ष्मतम होत जाते. आणि ही पद्धत स्वतः सुद्धा एक स्वतंत्र पद्धत आहे. त्याचा वापरही आपण करू शकतो, पण ही पद्धत स्वतंत्र म्हणून सुद्धा वापरू शकतो. कारण त्याने काय होईल, आतील संवेदना आपली आणखी सूक्ष्म होत जाईल आणि मग आपण हळुवारपणे ध्यानामध्ये प्रवेश करत जाणार. आपोआपच लक्षात घ्या, आपोआपच जे होतं ते ध्यान, जे करावं लागतं ते ध्यान नव्हे. धन्यवाद. सर्वांचे सुख लाभावे जशी आरोग्य संपदा, व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. या प्रार्थनेसह आरोग्य संपादनासाठी कटिबद्ध राहूया. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात नव्या विचारासह, नव्या विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.